हॅलो फ्रेंड्स, आपण आज बघणार आहे अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी, फ्रॅक्शन्सची ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. आता कन्सेप्ट सिंपल आहे, फक्त इथं अधिक आणि वजाचा फरक आहे आणि त्यामुळे मी इथं संख्या सगळ्या घेताना सेमच घेतलेल्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये फरक काय आहे, इकडे अधिक आहे, इकडे वजा आहे, इकडे अधिक आहे, इकडे वजा आहे, इकडे अधिक आहे, इकडे वजा आहे. संख्या सगळ्या सेम आहेत. कन्सेप्ट एकदम सिंपल आहे, फक्त थोडंसं कन्फ्युजन होतं, ते आपल्याला आता दूर करायचं. इकडे लक्ष द्या, बघा इथे काय करायचं आहे. अशा पद्धतीची गणित आली की तिरका गुणाकार होईल. इकडं 5 त्रिक 15, 4 चोक 16, मध्ये चिन्ह अधिकच आहे त्यामुळं अधिक. आता छेदामध्ये काय येतील, 4 पंचे 20, 4 पंचे 20, 15 आणि 16 31, 31 छेद 20 हे झालं उत्तर. सेम आता इथे करणार आहे आपण. बे दुनी 4, 3 त्रिक 9, मध्ये चिन्ह अधिकच आहे त्यामुळे इथे येतील अधिक आणि इथे छेदाचा गुणाकार 3 दुनी 6, 4 आणि 9 13, 13 छेद 6. परत इथे काय होईल, सेम प्रोसिजर. 7 त्रिक 21, 5 सक 30, मध्ये चिन्ह अधिकच आहे त्यामुळे इथे चिन्ह येईल अधिक आणि इथे छेदाचा गुणाकार 5 सत्ता 35. मग काय झाले, हे 51 झाले आणि हे 35 झाले. आणि इथं आपण संक्षिप्त स्वरूप देत नाही, इथं फक्त आता आपण काय करतोय, अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी हा कन्सेप्ट शिकतोय. आता इथं सुद्धा सेम प्रोसिजर आहे, फक्त फरक कशात असेल तर मध्ये चिन्ह वजाच आहे तर दोन संख्यांची वजाबाकी होईल. मग काय होईल, 5 त्रिक 15, 4 चोक 16, इथं परत तिरका गुणाकार आहे, 4 चोक 16, मध्ये वजाचं चिन्ह आहे त्यामुळे इथं आलं वजाचं चिन्ह. छेदाचा गुणाकार 5 चोक 20. आता छेदातले 20 तसेच लिहिले. 15 तन 16 गेले, एक राहिले, मोठी संख्या 16 आहे, त्याचं चिन्ह वजाचं आहे त्यामुळे उत्तर असेल -1. मग काय होईल उत्तर -1 छेद 20. इथं बघितलं तर कन्सेप्ट सेम आहे, प्रोसिजर सेम आहे, फक्त चिन्हांचा फरक आहे. इथं परत काय होईल, बे दुनी 4, 3 त्रिक 9, मध्ये चिन्ह वजाचं त्यामुळे इथे येतील वजा. इथं छेदाचा गुणाकार बे त्रिक 6, 4 9 गेले, राहिले 5. आता मोठी संख्या 9 आहे, त्याचं चिन्ह वजा आहे त्यामुळे -5 छेद 6. परत सेम आहे इथं. 7 त्रिक 21, 5 सक 30, मध्ये चिन्ह वजा आहे त्यामुळे इथं आले वजा आणि छेदाचा गुणाकार 5 सत्ता 35. मग 21 मधनं 30 गेल्यानंतर 9 राहतील, मोठी संख्या 30 आहे, त्याचं चिन्ह वजा आहे त्यामुळे राहिले इथं -9, -9 छेद 35. तर एवढं सिंपल आहे. अशा पद्धतीचे आणखी तुम्ही 2-4 गणितं सोडवा. काही डिफिकल्टी आली तर मला विचारा आणि पुढचा कोणता व्हिडिओ बनवायचा आहे ते मला लिंक मध्ये तुम्ही सांगा, व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये सांगा. थँक्यू.